नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्या निष्पाप बालिकेचा केला खून। आजची ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव या ठिकाणची असून त्या ठिकाणी राहणारे निरंजन शिंदे यांची मुलगी प्रिया ही अवघी 6 वर्षीय बालिका खेळण्यासाठी दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी घराबाहेर पडली होती। प्रियाला घराबाहेर जाऊन बराच वेळ झाला होता, परंतु ती अजूनही घरी परतली नाही, म्हणून तिची आई तिला शोधण्यासाठी घराबाहेर पडली। तिच्या आईने इकडे तिकडे आपली नजर फिरवली, मात्र प्रिया काही दिसेना। ती कुठं बरं गेली असेल ही पोरगी अशी म्हणत तिने जवळच्या गल्लीत सर्वत्र तिचा शोध घेतला, मात्र प्रिया ही कुठेच दिसेना। गल्ली गल्लीत शोधाशोध करून तिची आई घरी परतली। तिने आपल्या पतीला प्रिया कुठेच दिसत नसल्याची माहिती दिली। तेव्हा तिचे वडीलसुद्धा मनातून घाबरले आणि तेही तिचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले। गावातील प्रत्येक गल्ली गल्लीत त्यांनी तिला शोधले, परंतु तिचा काही शोध लागेना। रात्रीचे 7 वाजले, अंधार पडला, पण प्रिया काही घरी परतलीच नाही। दररोज प्रिया कोणत्या मैत्रिणीसोबत खेळते त्या मैत्रिणीच्या घरी चौकशी केली। त्या मैत्रिणीने सांगितले की दुपारी दोघेजण प्रियाला मोटरसायकलवर बसून घेऊन गेले होते। हे ऐकताच प्रियाच्या आईच्या आणि वडिलांच्या काळजात धस्स झाले। कोणी नेले असेल प्रियाला? कोण असतील ते दोघे? काय झाले असेल प्रियाचे? या विचाराने ते दोघे सुन्न होऊन गेले। ते दोघे ओळखीचे असतील तर आत्तापर्यंत प्रिया ही घरी यायला पाहिजे होती, पण ती घरी आली नाही। याचा अर्थ काहीतरी वेगळाच निघत होता। या विचाराने ते दोघे हवालदिल झाले। तिची आई आक्रोश करू लागली, तोपर्यंत प्रिया बेपत्ता झाल्याची चर्चा सर्व गावात पसरली होती। परिसरातील नागरिक व नातेवाईक जमा झाले होते। सर्वजण प्रियाच्या आईवडिलांना धीर देत होते। अखेर प्रिया हरवल्याची तक्रार मुदखेड पोलीस स्टेशन येथे देण्यात आली। प्रियाचा शोध घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली। मुदखेड पोलिसांनी घटनेचा तात्काळ नोंद करून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासाला सुरुवात केली। रोही पिंपळगावच्या नागरिकांनी व महिलांनी आजूबाजूचा परिसर तसेच नदी नाले पिंजून काढले, मात्र प्रियाचा कुठेच शोध लागला नाही। प्रियाच्या आईवडिलांच्या आक्रोशातच रात्र संपली। 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण होता, पण प्रियाच्या घरात मात्र दुःख भरले होते। सकाळचे 9 वाजले असतील तेव्हा मुदखेड उमरी रस्त्यावर असलेल्या वैष्णवी गार्डनच्या बाजूच्या शेतातील एका खड्ड्यात एक मुलगी अस्ताव्यस्त पडली असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले। त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते दृश्य मनाला चटका लावणारे होते। ती मुलगी प्रियाच असावी असा अंदाज काढण्यात आला। तिच्या आई वडिलांना याबद्दल सांगण्यात आले। ते सुद्धा धावत पळत त्या ठिकाणी आले। दुर्दैव असं की त्यांची मुलगी प्रियाच होती। प्रियाच्या आईने तिला जवळ घेत आक्रोश सुरू केला। प्रियाच्या अंगावर अनेक गंभीर जखमा होत्या। प्रियाला खूप हाल करून मारल्याचे त्यामध्ये स्पष्ट दिसत होते। तिच्या शरीरातून रक्त निघाले होते। काळीज पिळवटून टाकणारा हा प्रसंग होता। पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती। गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना दिली। त्यावरून मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले। घटनेचा पंचनामा करून 6 वर्षीय प्रियाचा मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। प्रियाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची फिर्याद आली। रोही पिंपळगावात स्मशान शांतता पसरली होती। प्रियाला नेमके कोणी मारले असावे? का मारले असावे? या मागचे कारण काय? या प्रश्नाची चर्चा सुरू असली तरी त्याचे उत्तर मात्र काही सापडत नव्हते।
वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला, त्यामध्ये त्या 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे नमूद होते. शासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह हे नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला. गावकऱ्याकडून यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळे पोलीस पथक तयार करण्यात आले असून गावकऱ्यांनी सहकार्य करावे व लवकरात लवकर आरोपीला जेरबंद करू असे यावेळी त्यांनी सांगितले होते. या घटनेची गंभीरता पाहून प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी गावात जाऊन नागरिक, महिला यांच्याशी संवाद साधून आरोपीला पकडण्यासाठी 4 विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आले. यातील अज्ञात आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत 2024 नुसार 363 अपहरण आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अखेरीस ज्या मुलीने प्रियाला पाहिले होते त्या मुलीकडूनही माहिती घेण्यात आली होती. मात्र हाती काहीच लागत नव्हते. तपास करण्यात आला ते 2 व्यक्ती कसे होते याची देखील विचारणा झाली, मात्र हाती काहीच लागेना. अखेरीस आरोपीचा शोध करण्यासाठी शेरा नावाच्या श्वानास पाचारण करण्यात आले. शेरा या श्वानाला मयत प्रियाच्या काही कपड्याचा वास देण्यात आला. त्यानंतर त्याला गावातून फिरवण्यात आले. तेव्हा तो गावातीलच एका घराकडे पाहून भुंकू लागला. त्या घराच्या अवतीभोवती शेरा हा फिरू लागला. त्यावरून पोलिसांना संशय आला की याच घरातील कोणीतरी आरोपी असावा. थोड्या वेळाने पुन्हा पोलीस शेराला घेऊन तेथे आले. पुन्हा शेरा त्याच्या पद्धतीने संकेत देत होता. त्यावरून पोलिसांनी त्या घराची सखोल चौकशी केली आणि या प्रकरणी एका राक्षसाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. 5 दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी रात्री रोही पिंपळ गावातील एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. 20 जानेवारी 2024 रोजी या घटनेचा सविस्तर उलगडा केला की रोही पिंपळ गावातीलच रहिवासी असलेला दशरथ उर्फ धोंडीबा पंचाळ वय वर्ष 23 या तरुणाने बालिका प्रिया हिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले. या प्रकरणी त्याला अटक केली आहे. अधिक चौकशी केली असता त्याने हे कृत्य दारूच्या नशेत केल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे पंचाळ हे सांगत आहेत. त्याबाबतही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पंचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी रोही पिंपळ गावातीलच माधव दिलीप शिंदे वय वर्ष 24 यालाही ताब्यात घेतले व त्याने सगळा घटनाक्रम उघड केला. माधव शिंदे हा प्रियाच्या भावकीतीलच तरुण आहे. तो दशरथ पंचाळ याचा मित्र आहे. 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता दशरथने खाऊचे आमिष दाखवून प्रियाला बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच दशरथ हा तिच्या नात्यातीलच असून त्या नराधमाला त्या चिमुकलीवर अत्याचार करताना काहीच कसे वाटले नाही. त्या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची कोठेही वाच्यता होऊ नये म्हणून त्या चिमुकलीला ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी तो मृतदेह एका बॅगमध्ये भरून 15 किलोमीटर अंतरावर घेऊन गेले. मुदखेड उमरी रस्त्यावर मृतदेह फेकून ते परत आले. प्रियाचे वडील निरंजन शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलीस स्टेशन येथे आरोपी दशरथ उर्फ धोंडीबा पंचाळ वय वर्ष 23 आणि माधव शिंदे वय वर्ष 24 यांच्याविरुद्ध कलम 302, 366, अल 376 व ब 301 भांडवी कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास मुदखेड पोलीस करीत आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया